आज आपण पाहणार आहोत अजितदादांचा संपूर्ण जीवन प्रवास, सुरुवातीपासून शिखरापर्यंत. 1 महिना झाला, पण अजितदादांचा आवाज अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात घुमतोय. साध्या कार्यकर्त्यापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. ही फक्त एका नेत्याची कथा नाही, हा आहे संघर्ष, सत्ता आणि समर्पणाचा इतिहास. वाद झाले, टीका झाली, पण निर्णयक्षम नेतृत्वाची ओळख कायम राहिली. चला तर मग जाणून घेऊया अजित पवारांचा संपूर्ण जीवन प्रवास. राष्ट्रवादीच्या अधिकृत हँडलवरून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारा एक विशेष व्हिडिओ आज शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाची कहाणी. संघर्ष, सत्ता, निर्णय आणि वादांनी भरलेला एक प्रवास. चला तर मग पाहूया अजितदादांचा हा प्रेरणादायी प्रवास. काम हो अच्छे हमारे और नीयत साफ हो, है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो। काम हो अच्छे हमारे और नीयत साफ हो, है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो, है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो। अजित पवार हे फक्त एक नाव नाहीये, ही एक भावना आहे. अजित दादा हे नाव दादांना वारशाने मिळालेलं नाहीये, हे नाव त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जनतेसोबतच्या बांधिलकीतून मिळवलंय. 1991 मध्ये त्यांनी संसदीय राजकारणास सुरुवात केली आणि त्यानंतर राजकारणात त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. 1991 पासून ते आज तागायत अजित दादांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. बारामतीचा कायापालट केला. या कार्यकाळात त्यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री तर अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळत असताना तब्बल 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दादा नेहमी म्हणायचे, सत्ता ही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापरायची असते आणि त्याचप्रमाणे जनतेचे हित समोर ठेवूनच त्यांनी प्रशासनाचा कारभार चालवला. आज गावखेड्यात झालेला विकास असो किंवा शहरांचा कायापालट, हा दादांच्या दूरदृष्टीचा जिवंत पुरावा आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी दादांनी विविध प्रकल्पांची पायाभरणी केली. रेल्वे, उद्योग, मेट्रो प्रकल्प, विमानतळ, रस्ते, शिक्षण यांसारख्या अनेक प्रकल्पांसाठी दादांनी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. ते केवळ आकडे नव्हते, तर त्या प्रत्येक रुपयामागे होती जबाबदारी आणि जनतेप्रती बांधिलकी. एकच वादा अजित दादा, कामाचा माणूस आपला दादा, या फक्त घोषणा नव्हत्या, तर त्या दादांनी कमवलेला जनतेचा विश्वास होता आणि हीच त्यांची ओळख होती. काम कोणतंही असो, करतो बघतो ही दादांची भाषाच नव्हती. दादा स्वतः जमिनीवर उतरून त्या कामाची पाहणी करायचे आणि तेही वेळात. दादा हे युवक, युवती, शेतकरी, महिला, कामगार, खेळाडू, कलाकार या प्रत्येक घटकाचा हक्काचा आधार होते. त्यांनी कला, क्रीडा या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांचाही त्यांनी आदर राखला. त्यांचे प्रश्न सोडवले, त्यांना दिलेला शब्द पूर्ण केला. लाडक्या बहिणींना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला. जगावर कोरोनाचं संकट आलं तेव्हा सर्व काही ठप्प झालं होतं, मात्र या भीषण महामारीच्या काळातही दादांचं काम थांबलं नाही. त्यांनी सक्षम आरोग्य व्यवस्था उभी केली. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही, महापूर, अतिवृष्टी, दुष्काळ या प्रत्येक नैसर्गिक संकटात दादा बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. पीक विमा, पीक कर्जापासून ते हजारो कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय घेत दादांनी शेतकऱ्यांना बळ दिलं.
विकासाचं राजकारण करताना दादांनी कधीही पक्ष पाहिला नाही, जातपात धर्म पाहिला नाही. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते काम करत राहिले. त्यांचे सर्वच पक्ष, सामाजिक संघटनांशी चांगले संबंध होते. दादा हे व्यक्तिमत्वच दिलदार, प्रेमळ आणि तितकंच रोखठोक होतं. तसंच ते वेळेचे तर खूप पक्के होते. खरं तर संपूर्ण आयुष्य दादांनी जनतेचं घड्याळाकडं लक्ष वेधलं, परंतु स्वतः काम करत असताना दादांनी कधीही घड्याळाची वेळ पाहिली नाही. भल्या पहाटेपासून कामाची सुरुवात करणाऱ्या दादांचा दिवस हा रात्री उशिरा काम संपल्यावरच समाप्त व्हायचा. परंतु वेळ पाळणे हीच त्यांची खासियत होती. कोणतीही बैठक असो, कोणताही समारंभ असो, दादा नेहमी वेळेत किंबहुना वेळेआधीच पोहोचायचे. एखाद्या वेळी उशीर झालाच तर ते धावपळ करताना दिसायचे. 28 जानेवारीला ज्यावेळी दादांच्या विमानाचा अपघात झाला, दादांचं निधन झालं, ही बातमी ऐकून त्या दिवशी जेवढं दुःख झालं, त्यानंतर आजही दादा आपल्यात नाहीत हे मन मानायलाच तयार नाहीये. दादांच्या अपघाताची बातमी कळताच लाखोंच्या संख्येनं जनसागर बारामतीमध्ये दाखल झाला. हे लोक कोण्या एका जाती धर्माचे किंवा राजकीय पक्षाचे नव्हते, तर ते दादांवर जीवापाड प्रेम करणारे, दादांनी आयुष्यभर कमवलेली माणसं होती. सामाजिक जीवनात काम करत असताना दादांनी राष्ट्रवादी परिवारालाही तितकाच आधार दिला. पक्षासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून ते उभे राहिले. महाराष्ट्रवादी विचार जोपासत त्यांनी पक्षात सर्व समाज घटकांना योग्य संधी दिली, त्यांना बळ दिलं. दादांनी एक नेता म्हणून कधी भाषण नाही केलं. एक तुमच्या आमच्यातला कार्यकर्ता, मोठा दादा म्हणूनच ते बोलायचे. कधी रागवणं, कधी हसवणं, तर कधी भाषणात विरोधकांचा समाचार घेत एखाद्या कार्यकर्त्याची फिरकी घेणं, या दादांच्या भाषण शैलीचा अवघा महाराष्ट्र चाहता होता. जर कधी एखादा कार्यकर्ता लव्ह यू दादा म्हणाला, तर दादा त्याला आय लव्ह यू टू म्हणून उत्तर द्यायचे. तर कधी म्हणायचे, आपल्या बायकोला जाऊन आय लव्ह यू म्हण, आधी घड्याळाचं बटन दाब. तर कधी आपल्या परिवाराचीही काळजी घेण्याचा सल्ला देणारे दादा तितकेच कुटुंबवत्सलही होते. अजित दादांसाठी त्यांच्या आई आशाताई, सुनेत्रा वहिनी, पार्थ दादा आणि जय दादा हे सर्वस्व होते. आणि तेच आता दादांचा विचार, दादांचं व्हिजन पुढे घेऊन जात आहेत. मात्र आपले दादा आज अचानक आपल्यातून निघून गेले. ही पोकळी कधीही भरून निघणार नाहीये. त्यांचं नसणं म्हणजे केवळ राजकीय हानी नाहीये, तर महाराष्ट्राचं वैचारिक, सामाजिक आणि भावनिक नुकसान आहे. त्यांची उणीव आज, उद्या आणि पुढेही कायम भासत राहील. पण त्यांचं काम, त्यांची दूरदृष्टी आणि विकासाचा वारसा राष्ट्रवादी परिवाराच्या हृदयात सदैव जिवंत राहील. अजित दादा, तुम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक कणाकणात, प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारात, प्रत्येक युवकाच्या स्वप्नात, लाडक्या बहिणींच्या मनात आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या स्मरणात सदैव जिवंत राहाल, सदैव जिवंत राहाल. आदरणीय अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. समस्त राष्ट्रवादी परिवार. रहे न रहे हम महका
के सबा बागे वफा में रहे न रहे हम। अशाच नवनवीन राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.